तो वारंवार सांगत होता की रामदास वेडा आहे आणि रागावल्यास काहीही करू शकतो। भोलारामने आपली बात मजबूत करताना असंही सांगितलं की शक्य आहे मीराने रामदासबरोबर झोपण्यास नकार दिला असेल। या बातेवरून रामदासला इतका राग आला असेल की त्याने वेडेपणामध्ये मीराला मारले असेल। ही गोष्ट पोलिसांना थोडी विचित्र वाटली, कारण सहसा कोणत्याही हत्या प्रकरणात बाप सर्वप्रथम आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण भोलाराम उलट आपल्याच मुलावर संशय दर्शवत होता। हो, हेही खरे होते की रामदास खरोखरच कमी बुद्धीचा होता आणि रागावल्यास काही चुकीचे करू शकत होता, पण या सिद्धांतात एक मोठी अडचण होती। कोणीही मंदबुद्धी माणूस इतकी योजना करून इतक्या निर्दयतेने हत्या करू शकत नाही। हीच गोष्ट पोलिसांना खटकत होती। तिकडे एस.आय. अभयराज सिंग यांनी मीराची माहिती गोळा करण्यासाठी एक महिला कॉन्स्टेबल लावली होती। आतापर्यंतच्या चौकशीत मीराचे चरित्र किंवा तिच्या कोणत्याही चुकीच्या वागणुकीची कोणतीही गोष्ट समोर आली नव्हती। जेव्हा अभयराज यांनी ही सगळी माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की भोलारामचा विचार करून चौकशी पुढे नेली जावी। महिला कॉन्स्टेबलने गोळा केलेल्या माहितीने खटला सोडवण्यात मोठी मदत केली। कळले की मीरा दुसऱ्या महिलांबरोबर मजुरी करायला व्यवहारीला जात असे आणि संध्याकाळपर्यंत परत येत असे। 25 मार्च म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीही ती मजुरीला गेली होती, पण परतताना ती थेट घरी गेली नाही। गावाच्या बाहेरच तिला तिचे सासरे भोलाराम भेटले आणि ती त्यांच्याबरोबर शेताकडे गेली। भोलाराम आधीच पोलिसांच्या संशयात होता, पण या गोष्टीने त्यावरील संशय आणखीच वाढला। तरी पोलिसांकडे आतापर्यंत कोणताही पक्का पुरावा किंवा साक्षीदार नव्हता, म्हणून ते फक्त वारंवार बोलावून चौकशी करत होते। चौकशीमध्ये ना त्याला मारण्यात आले ना कोणता दबाव टाकण्यात आला। पोलिसांनी उलट वेगवेगळे तंत्र वापरले, कधी धर्माच्या गोष्टी सांगून, कधी हे समजावून की माणूस जे करतो त्याला तसेच फळ मिळते, चाहे या जगात मिळो किंवा वर कुठेतरी मिळते। हे कदाचित पहिलेच प्रसंग होते जेव्हा पोलिसांनी कोणाला धर्माचे प्रवचन देऊन गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न केला। कर्मफळ आणि पाप पुण्य यांच्या कथा भोलारामवर परिणाम करू लागल्या आणि शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला। हा भीती होती किंवा पश्चाताप हे कदाचित स्वतः भोलारामही सांगू शकला नसता, पण मीराच्या हत्येची जी कारणे त्याने सांगितले ती खरोखरच वेगळी आणि धक्कादायक होती। त्याची कथा ऐकण्यापूर्वी पोलिसांनी त्याने सांगितलेल्या जागेवरून त्याच्या शेतात लपवलेल्या मीराच्या चप्पल आणि तिची साडी जप्त केली। पोलिसांसाठी हेच पुरावे सर्वात महत्त्वाचे होते। जेव्हा भोलारामने मीराच्या हत्येची कारणे सांगायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही विशेष भाव नव्हते। सगळं काही अगदी सपाट। त्याने सांगितले की जेव्हा तो किशोरवयीन होता तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते। लग्नानंतर त्याची पत्नीही जास्त दिवस सोबत राहिली नाही, पण या सगळ्या त्रासापेक्षाही त्याची सर्वात मोठी चिंता त्याच्या मंदबुद्धी मुलाला रामदास होता। जसा जसा रामदास मोठा होत होता तसा भोलारामचा दिल धस्तावत होता। त्याला वाटलं की जर तो मरून गेला तर रामदासचा आधार कोण बनेल। कमी अक्कल रामदासला पाळत पोसत भोलारामने अनेक ठिकाणी त्याच्या लग्नाची गोष्ट चालवली, पण जसेच लोक रामदासच्या स्थितीबद्दल ऐकत तसे ते हात जोडून नकार देऊ लागले। भोलारामची शेती फार मोठी नव्हती, म्हणून पैसे कमवण्यासाठी त्याला शेतात कठोर परिश्रम करावे लागत। या परिश्रमामुळे 54 वर्षाचे वयही त्याच्यावर जास्त हावी झाले नव्हते। मग एक दिवस असा आला जेव्हा सगळ्यांनी वेडा म्हणल्या जाणाऱ्या रामदासची किस्मत जणू चमकून गेली। भोलारामने लग्नाची बात पुन्हा चालवली आणि यावेळी मीराच्या घरचे रामदासशी लग्न करण्यास तयार झाले। हे भोलारामसाठी लॉटरी लागण्यापेक्षा कमी नव्हते। गावातील लोक हे ऐकून स्तब्ध राहिले की मीराचे लग्न रामदास सोबत होत आहे, जो गावाच्या भाषेत वेडा, चांगल्या लोकांच्या भाषेत कमी बुद्धीचा आणि सरकारी शब्दात मानसिक दिव्यांग म्हणून ओळखला जात असे। पण जेव्हा मीराच्या घरच्यांनी लग्नासाठी